आहाहा! मित्रमंडळींनो, काय सुखद धक्का आहे हा. मी कुठल्या हॉटेलमध्ये बसलेलो नाही आहे. तर मी आत्ता बसलो आहे चिपळूण रेल्वे स्टेशनच्या लाऊंज ॲक्सेसमध्ये. तर एकदा तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तुम्हाला बघून आनंद होईल. काही लोक विचारतात, अरे आमचे टॅक्सचे पैसे जातात कुठे? तर डेव्हलपमेंट चालू आहे. तर ते सगळे कुठे कार्यरत होत आहेत पैसे, आणि किती छान लोक बनवत आहेत. ज्यांनी बनवलं आहे त्यांनी उत्तम बनवलं आहे, आणि अजून ह्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन बाकी सगळ्या स्टेशन्सवरती अशा फॅसिलिटीज उपलब्ध करा. तर एक पटकन तुम्हाला ग्लिम्सेस दाखवतो काय आहे. अशा ह्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पोर्ट्स त्यांनी दिलेले आहेत. अतिशय वेल लीट रूम आहे, आणि सोफा चेअर्स, रिक्लायनर्सच्या वरती डिस्प्ले बोर्ड्स आहेत, आणि वेल लीट ही रूम आहे. अतिशय क्लीन टॉयलेट्स आहेत तिथे, आणि लगेज ठेवायला वेगळा रॅक्स आहेत, न्यूजपेपरचे रॅक्स आहेत, एसीज आहेत. सगळं वर्किंग कंडिशनमध्ये आहे, आणि याची तोडफोड किंवा काय कोणीही ॲक्सेस करू नये. तिकीट बेस्ड तुमचा ॲक्सेस असावा, म्हणून मॉनिटरिंगला इथे स्पेसिफिक सीट ॲलोकेशननुसार इथे तुम्हाला ते देतात की ह्या सोफा सीटवर तुम्ही बसा सर, त्या सोफा सीटवर तुम्ही बसा. ज्यांना ज्यांना ॲक्सेस हवा आहे ते इथे येऊन ते घेऊ शकतात. वायफाय सर्व्हिसेस आहेत. सो मलाच फार छान अनुभव आला मला इथे. आणि मी जसं म्हणलं तसं की पुणेकरांनीसुद्धा, माहीत नाही मला पुण्याला असं झालं आहे की नाही. आत्ता मी अजून एवढं डिटेलमध्ये बघितलं नाही, पण नसेल केलं तर नक्की करावं चिपळूणकरांचा आदर्श घेऊन.